श्रीगोंदा शहरातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या रस्ता कामाच्या संथ गती आणि निकृष्ट दर्जाविरोधात संभाजी ब्रिगेडनं आक्रमक आंदोलन केलं। तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या मागणीसाठी प्रतिकात्मक दशक्रिया विधी घालण्यात आला। सदर रस्त्याचं काम संबंधित ठेकेदार कंपनीकडून सुरू असून साईड गटारे, पाणी, निचऱ्याची व्यवस्था, सिमेंट काँक्रिटीकरणाचे दर्जेदार काम व्हावे आणि रस्ता कामासाठी अनेक दिवसांपासून सदरील रस्ता खोदून ठेवला असून नागरिक आणि दुकानदारांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय, असा आरोप निवेदनातून करण्यात आलाय। कामाची गती अत्यंत मंद असून वारंवार सूचना देऊनही ठेकेदार आणि संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्यानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलं आहे। रस्त्याचं काम तात्काळ दर्जेदार पद्धतीनं पूर्ण न झाल्यास पुढील टप्प्यात आमदार निवासस्थानासमोर तेरावा घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि नानासाहेब शिंदे यांनी दिला आहे। जय जिजाऊ। मी अरविंद कापसे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड। कल्याण टोल या एजन्सीला जे काही हायवेचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं आणि त्या एजन्सीच्या मार्फत गेले 2 महिन्यापासून श्रीगोंद्यामधून जाणारा हा जो स्टेट हायवे आहे MSIDCच्या माध्यमातून कल्याण टोलला जे काम दिलं गेलं त्या एजन्सीनं हा रस्ता गेली 2 महिन्यापासून उकरून ठेवल्यामुळं नागरिक असतील, आजूबाजूचे जे काही व्यावसायिक असतील त्या सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि याची दखल घेत आज संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी प्रतिकात्मक दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न केलेला आहे। या आंदोलन होण्यापूर्वी या एजन्सीनं घाईघाई काल काम सुरू केलं। DLCला सुरुवात केल्यानंतर आम्ही जे काही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलं होतं की आपल्या ग्रामदैवताची यात्रा असल्या कारणानं शहरामधून जाणारा रस्ता आधी व्हावा अशी आमची मागणी होती। मग जर रस्ता होण्या अगोदर या रस्त्यावर अनेक चेंबर फुटलेले आहेत, गटर लाईन चोकअप झालेली आहे, सगळं सांडपाणी रस्त्यावरती वाहत आहे, ह्या समस्या अगोदर सोडवणं गरजेचं आहे आणि ही बाब आम्ही आज देखील तहसीलदार साहेबांना प्रकर्षाने लक्षात आणून दिली। तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी MSIDCचे जे काही अधिकारी आहेत शेख म्हणून त्यांना फोनवरती आमच्या समोर संपर्क केला आणि त्यांचा एक प्रतिनिधी अर्जंट श्रीगोंद्याला या ठिकाणी येऊन आज तहसीलदार साहेब आणि आंदोलनकर्ते आम्ही संभाजी ब्रिगेडची भेट घेणार आहेत। या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी ठेकेदार जी काही एजन्सी आहे त्या ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं। त्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रोडवरती आता आम्ही पाहणी करायला घेऊन जात आहोत। रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे, परंतु रस्त्यावरचे चेंबर फुटलेले चेंबर अगोदर बांधणं गरजेचं आहे। ते चेंबर बांधल्याशिवाय DLCचे काम जर झालं तर भविष्यात हे रस्ते पुन्हा उकरायची वेळ आपल्यावरती येणार आहे। त्यामुळे हे काम घाईघाईनं न होता व्यवस्थितरित्या कसं पार पाडता येईल असं आमचं अधिकाऱ्यांना सांगणं आहे। थोड्याच वेळामध्ये जे काही MSIDC अधिकारी असतील आणि ठेकेदाराची लोक असतील यांच्यासोबत आमची बैठक तहसीलदार साहेबांसमोर आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये हे सगळ्या प्रश्नांवरती चर्चा होणार आहे, परंतु आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासन असेल आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार विक्रमसिंह पाचपुते असतील यांना एक स्पष्ट इशारा देत आहोत। आज दशक्रिया करायला तुम्ही आम्हाला भाग पाडलं। हा दशक्रिया विधी रस्त्यावरती बसून धूळ खात उन्हामध्ये भर उन्हामध्ये आम्ही पार पाडलेला आहे। जर येत्या 2 दिवसामध्ये लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत, आमची जी काही मागणी आहे ही या पद्धतीने जर आपण हे काम सुरू नाही केलं तातडीनं तर आज दशक्रिया पार पाडलेला आहे। 13व्या दिवशी आम्ही 13व्याचा कार्यक्रम माऊली निवास समोर आमदारांच्या निवासस्थानासमोर त्या ठिकाणी करू असा स्पष्ट इशारा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। धन्यवाद। मी नाना शिंदे, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष। या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक दशक्रिया विधी आंदोलन या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर जो मेन रोड आहे त्याच्यावरती आम्ही गेल्या 2 तारखेला पत्राद्वारे कळवलं होतं आणि 9 तारीख आम्ही दिलती, त्याप्रमाणे आज आम्ही दशक्रिया विधी केलेला आहे। आमचं जे संबंधित एजन्सी आहे त्यांच्या विरोधात हे आंदोलन होतं। हे जे काम तातडीने जर नाही झालं तर येत्या काळामध्ये आम्ही तहसीलदार यांच्या दालनामध्ये असाच आम्ही 12वा घालणार आणि यानंतर आम्ही इथून पुढचं जे 13व्याचा जो विषय आहे जर काम नाही चालू झालं तर आम्ही असं आक्रमक असं आंदोलन या ठिकाणी पुढे करणार आहोत असा इशारा मी यातून देत आहे। ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।